काँग्रेसचे शासन कालमध्ये जे बेरोजगारीची योजना होती त्यामध्ये फक्त ते 300 रुपया प्रतिमन द्यायच्या. ते 3 वर्षासाठी होती. म्हणजे ते 3 वर्षामध्ये एक बेरोजगारने 10,000 रुपये मिळायच्या. आमची सरकारने 1 महिन्यामध्ये 10,000 रुपये त्याने दिले आहे. नमस्कार, आपल्यासोबत आहेत मंत्री मंगलप्रभात लोढा. त्यांनी आज विधानसभेमध्ये जे अधिवेशन आपलं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये त्यांनी आज रोजगारासंदर्भात विशेष असे आज प्रस्ताव मांडला. त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आज विधान परिषद आणि विधानसभा दोनही सदनामध्ये या विषयावर लक्षवेधी होती. माननीय श्री अमित साटम, माननीय श्री राहुल पाटील, माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांना लक्षवेधी आणली होती. त्यामध्ये मी सविस्तर खुलासा केला. हा योजना कधीही रोजगारसाठी न होती, या प्रशिक्षणासाठी होती. पूर्वी एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यावेळेस 6 महिन्यासाठी आपण केली होती. नंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर 5 महिन्याचा एक्सटेन्शन झाला. आता प्रश्न असा आहे ते 804 करोड रुपये आपण 1,16,000 विद्यार्थीमध्ये वितरित केला. त्याशिवाय आता यावेळेची पुरवणी मागामध्ये 408 करोड रुपये आपण नवीन प्रोव्हिजन पण केला आहे. म्हणजे हा योजना सुरू राहणार आहे. आता जे विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या काय हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. तो त्यासाठी आपण एक 6 सूत्री कार्यक्रम तयार केला आहे. शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने फ्री ॲडमिशन प्रायोरिटीवर देण्यात येईल. आपले मुख्यमंत्री स्वरोजगार योजना त्यामध्ये त्यांसाठी 10% प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवण्यात येईल. आपण रोजगार मेळावाचे जे करतात त्यामध्ये पण 10% त्यांच्यासाठी प्रायोरिटी रिझर्वेशन ठेवण्यात येईल. आणि त्याशिवाय ज्या उद्योगामध्ये त्यांचे जे प्रशिक्षण त्यामध्ये केलं आहे त्याची गरज आहे त्यासाठी आपण एक मॅच मेकिंग पोर्टल तयार केला आहे. तो ते उद्योगाकडे त्याने पाठवू. आपण हा विषय मांडत असताना विरोधकांनी गदारोळ सुरू केला होता. त्यावेळी आपण त्यांना खडे बोल सुनावले. त्याविषयी काय सांगा? ते विषय समजत नाही ना, त्याने फक्त राजनीती करायची होती म्हणून त्याने सांगितलं की त्याने जे काँग्रेसचे शासन कालमध्ये जे बेरोजगारीची योजना होती त्यामध्ये फक्त ते 300 रुपया प्रतिमन द्यायच्या. 3 वर्षासाठी होती. म्हणजे ते 3 वर्षामध्ये एक बेरोजगारने 10,000 रुपये मिळायच्या. आमची सरकारने 1 महिन्यामध्ये 10,000 रुपये त्याने दिले आहे. ते पण त्याने योजना 2007 मध्ये बंद केली. 2007 ते आजपर्यंत त्याने एकही योजना केली नाही. आमची सरकारने योजना केली, त्याचं कौतुक केलं पाहिजे. धन्यवाद. कॅमेरामन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन पडळकर, महा MTV नागपूर.